Hello students, welcome to Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn a lesson, the living world adaptation and classification. तर नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सपना पुण्यावरून तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. तुम्ही पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं माझा व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की सांगा तुम्ही कोणकोणत्या भागातनं व्हिडिओ बघताय. फक्त भागांचे नाव म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं वगैरे नाव सांगा, पत्ता देऊ नका प्लीज. तर आपण आज शिकूया द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. पण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण सबस्क्राईब पूर्णतः फ्री आहे. आणि शिवाय इयत्ता 7वीच्या सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला या चॅनलवर मिळतील, त्यामुळे तुमचा अभ्यासही छान होईल. तर आपण बघतोय की लेट्स रिकॉल. आता आपल्याला आठवायचंय थोडंसं. In what different ways is the diversity in living things seen? म्हणजे कोणकोणत्या प्रकारे आपल्याला सजीव प्राण्यांमध्ये लिव्हिंग थिंग्स मध्ये डायव्हर्सिटी विविधता दिसते. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. खूप प्रचंड प्रकारची विविधता आहे या पृथ्वीवरती. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. खूप मस्त मस्त फुलं असतात वेगवेगळी. सम प्लांट्स ग्रो इन अ वॉटर whereas some are फाउंड इन डेझर्ट्स. काही आपल्याला पाणथळ जमिनीत दिसतात, काही वाळवंटात दिसतात. विच हॅव अ स्कार्सिटी ऑफ वॉटर. जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी आपल्याला फुलं दिसतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. आणि काही तर वनस्पती फक्त बर्फाळ प्रदेशात दिसतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप. आणि काही प्लांट्स तर आपल्याला मायक्रोस्कोप शिवाय दिसूच शकत नाहीत. whereas some are huge in size. आणि काही इतके अतिभव्य असतात, मोठ्या आकाराचे. like plants animals to show diversity. जसं आपल्या वनस्पतीमध्ये विविधता दिसते तशीच आपल्याला प्राण्यांमध्ये दिसते. some are unicellular म्हणजे एक फक्त पेशीय प्राणी असतात. others multicellular काही बहुपेशीय असतात. some are vertebrate पाठीचा कणा असलेले, whereas others are invertebrate पाठीचा कणा नसलेले. This world is full of variety of animals. आणि हे जग सगळं काय वेगवेगळी विविधता प्राण्यांची असलेलं आहे. Aquatic, terrestrial, amphibians म्हणजे कसं पाण्यातले, टेरेस्ट्रियल जमिनीवरचे, पाणी आणि जमिनी दोन्हीचे, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे, एरियल म्हणजे जे पाणी आणि हवेमध्ये राहणारे, एक्सेट्रा. These observations give rise to the question. आणि हे सगळं काय आपल्याला प्रश्न निर्माण करतात. How did this great diversity came into being? आणि इतकी सगळी विविधता कशी निर्माण झाली हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. Are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same time? म्हणजे राजस्थान मधले प्राणी आणि काश्मीर मधले प्राणी सारखे असतात का? Can you elaborate on any difference between these two? तर आपलं उत्तर नक्कीच असणार आहे की नाही, कारण राजस्थान मधलं वातावरण वेगळं असतं आणि काश्मीर मधलं वातावरण पूर्णतः वेगळं असतं. सो वी कॅनॉट सी द सिमिलॅरिटी बिटवीन these two regions, plants and animals. The simple answer is coniferous trees like pine and deodar flourish in snowy region like Kashmir. म्हणजे आपल्याला जे कॉनिफेरस म्हणजे कोण असलेले, कॉनिफेरस म्हणजे काय कोण असलेले जे झाडं असतात, पाईन किंवा देवदार, ती स्नोई रिजन मध्ये लाईक काश्मीर मध्ये दिसतात. हाऊ एव्हर इज इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया म्हणजेच बाभूळ आर टू बी फाउंड. म्हणजे आपण जर काश्मीर मध्ये गेलो तर आपल्याला असे कोण असलेले झाडं दिसतात, कारण आपण तिथे बर्फ इतका पडतो की ते कोण असल्यामुळे तो बर्फ खाली जातो. नाहीतर आपल्या आंब्या झाडासारखी झाडं असती, सगळा बर्फ झाडांवर पडला असता आणि झाडं तुटून गेली असती. राजस्थानमध्ये आपल्याला दिसतात कॅक्टस सारखी, कारण त्याच्यामुळे काय होतं की पाणी तिथे कमी असल्यामुळे पाणी धरून ठेवायला लागतं झाडांना. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर. बरोबर आहे, आपल्याला दिसत नाही उलट तिकडे काश्मीरमध्ये. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस? आणि ही कारण काय आहेत? याचं कारण सगळ्यात मोठं आहे की प्रत्येक ठिकाणी असलेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीनुसार प्राण्यांनी स्वतःमध्ये केलेले बदल, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडॅप्टेशन. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust their surroundings. म्हणजे प्राण्यांमध्ये सातत्याने बदल होत असतात. आपल्या आसपासची भोवतालच्या परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या वर्तणुकीमध्ये होणाऱ्या बदलांनाच काय म्हणतात, ॲडॅप्टेशन. आणि हे बदल सतत होत असतात, एका झटक्यात होत नाही. सो चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन्स अँड दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे हे वर्षानुवर्ष होणारा बदल आहे.
Adaptation in plants. Observe and complete the chart. Include other plants from your own region too. आता हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे तुमच्या घराच्या तुमच्या जवळच्या परिसरामध्ये तुम्हाला जे प्लांट दिसतात जसं की लोटस ॲक्वेटिक आहे, कॅक्टस हे डेझर्टमध्ये आहे, बनियन हे टेरेस्ट्रियल आहे. मग आता लोटसचे कसं टाईप असतं, रूटचा फायब्रस असतो, कॅक्टसचा कसं असतो, बनियन हे तुमच्या ऑब्झर्वेशनसाठी आहे. आणि तुम्ही थोडं सायन्स म्हटलं की तुम्हाला ऑब्झर्वेशन करणं हे मस्ट आहे. Characteristic of leaves large and round with a waxy layer, and characteristics of stem hollow and flexible. In this way you have to find out what kind of characteristics of these leaves. Okay, so adaptation in aquatic plant म्हणजे आपण जे पाण्यातले जे वनस्पती असतात त्यांच्याबद्दल adaptation काय असतं ते बघूयात. Visit various water bodies such as river, brook, pond, lake in your surroundings. म्हणजे तुमच्यातले जे तळी असतील, असं असलेलं पाणी असेल किंवा मोठे मोठे प्रवाह असतील तिथे तुमच्या सराउंडिंगच्या आसपासच्या परिसरातील. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक प्लांट्स. म्हणजे जमिनीवरचे आणि पाण्यातले याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय प्लांट्समध्ये. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are submerged while leaves and flowers rooted on the surface. आता तुम्ही इथे बघू शकता पाण्यातले आहे ज्याला पाणकणीस आपण असं बोलतो, जे रूट्स फिक्स असतात जमिनीमध्ये पण वरती पाण्यावरती आलेले आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. आणि काही वनस्पती अशा असतात की जशा की त्या पाण्यामध्ये जसं कमळ आहे त्याचे रूट्स आहे आतमध्ये पण त्याचे पानं आणि हा भाग जास्त पाण्यावरती असतो. आणि काही असं ज्यांचे रूट्स हे पाण्यातनच फक्त त्यांना आवश्यक असलेले घटक शोषून घेतात, जमिनीमध्ये त्यांचे रूट्स नाहीयेत. आणि काही असतात फक्त पाण्यात असतात की ज्या वनस्पती तळावर नसतात तर फक्त पाण्यामध्ये असतात. The roots are not anchored in the soil. म्हणजे हे रूट्स अँकर्ड नाहीये सॉइल मध्ये, यांचे रूट्स अँकर्ड आहे. अँकर्ड म्हणजे जहाज कसं लागलेलं असतं बंदराला तसं अँकर म्हणजे खोचलेलं आत रुतलेलं. The surface of the leaves stem. Many aquatic plants are covered with a waxy layer. म्हणजे जे पाण्यातल्या वनस्पती असतात त्यांचे जे पानं असतात ते कसे असतात माहिती का, मेण कसं असतं आपलं कॅन्डलचं असतं ना तेलकट, तसं त्याच्यावर थर असतो. त्याच्यामुळे काय होतं की ते पानं सडत नाही त्याच्यामुळे. लीव्स ऑफ सम ॲक्वेटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबन. आणि त्यांची स्पेशालिटी ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की त्यांचे जे प्लांट्स कसे असतात थिन म्हणजे एकदम पातळ असतात आणि स्लेंडर लाईक अ रिबन. रिबन कशी असते चपटी त्या प्रकारे असतात. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ द वॉटर. म्हणजे पाण्याचे प्रवाह असतात त्याच्यामुळे त्यांना स्टेबल राहायला मदत करतात. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating water. तुम्ही जर कधी जलवनस्पती बघितल्या असेल ज्या पाण्यावरती बघा वनस्पती येतात जेव्हा प्रदूषण होतं त्यांच्या मुळांना असे बुडबुडे असतात त्याच्यामुळे काय होतं ते फ्लोट करतात पाण्यावरती तरंगून राहतात. आता आपण बघतो यूज युअर ब्रेन. आता इथे बघा लोटस स्टॉक दिलेला आहे तो कसा आहे याला पोरस आहे याच्यामुळे काय होतं की पाण्यावर तरंगून राहायला मदत होते. इथे आपण बघतो ॲक्वेटिक प्लांट्स आपण पूर्ण पाहिलेले आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवर. वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की वाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्स. आता या प्रश्नाचं उत्तर आहे की लोटस इज अन ॲक्वेटिक प्लांट अँड दॅट हॅज अ कोटिंग ऑफ वॅक्सी लेअर ऑन इट्स स्टेम अँड लीव्स. इफ वॉटर फॉल्स ऑन द लीव्स इट इज नॉट ॲब्सॉर्ब बट गेट्स ट्रिकल डाऊन. आपण आत्ताच बघितलं की जे प्लांट्स आहेत त्याच्यावरती आपण काय बघितलंय की वॅक्सी लेअर. इथे काय बघा इथे सगळ्यात वरती आहे की वॅक्सी लेअर आहे. वॅक्सी लेअर असलं की मग तेलकट पाणी असल्यामुळे काय होतं की पाण्यावरती पाणी टिकून राहत नाही, ते पाण्यावरचं पाणी गळून जातं. वाय डोंट द लीव्स ऑफ दिस प्लांट्स रॉट इन वॉटर. म्हणजे ते खराब का होत नाही. The leaves of the aquatic plants have waxy coating on them. There are no stomata on the leaves and thus water cannot enter the leaves. Therefore the leaves do not rot in water. कारण पाणी तेलकट पाणी असल्यामुळे ते पाणी आतच जात नाही तेव्हा पाणी सडतच नाही तेव्हा पानं छान राहतात. Why are their roots short and fibrous. आता यांचे जे वॉटर प्लांट असतात त्यांचे रूट्स कसे असतात शॉर्ट आणि फायब्रस असतात. तर का The main function of these roots is to hold plant firmly so to absorb water and mineral from the plant. प्लांटचं जगणं जे कशावर असतं ते पाण्यातनं काय करतात की सगळे त्यांचे आवश्यक घटक शोषून घेतात. Both of these functions are not needed for the plant like lotus which float on the water. Therefore the roots are short and fibrous. त्यांना मेन काय आहे की पाण्यातनं जीवनसत्व घ्यायचे सगळं त्यांना टिकावर धरून ठेवायचा पाण्यात टिकून राहायचं यासाठी त्यांना इतकी मोठी मोठी मुळं असण्याची गरज पडत नाही त्यांना पुरेशी असतात शॉर्ट अँड फायब्रस मुळं. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. ओके आता आपण बघा ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट.
take 2 potted plants, one a cactus and the other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves of this plant and keep them in sunlight for early in the morning. त्यांनी काय सांगितले की डेझर्ट प्लांटचं ॲडॅप्टेशन कसं असतं. मग त्यासाठी तुम्ही काय करायचंय, कॅक्टस आणि दुसरं लिफी एखादं प्लांट घ्यायचंय म्हणजे पानं असलेलं, आणि कॅक्टस हे दोन्ही प्लास्टिक बॅगमध्ये ठेवायचे आणि त्यांना बांधून सनलाईटमध्ये ठेवायचंय मॉर्निंगमध्ये. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व ते. आता हे क्लासरूममध्ये आणायचं आणि ऑब्झर्व करायचं. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. तुम्हाला सेम प्रकारचं पाणी कलेक्टेड दिसते का, कारण सूर्यप्रकाशात काय होतं, बाष्पीभवन होतं, मग त्याच्यामध्ये पाणी उडून जातं. मग त्यावेळेस किती पाणी जमा होतं. डेझर्ट प्लांट्स आर इदर लीफलेस ऑर देअर लीव्स आर लाईक अ स्मॉल नीडल्स. तुम्ही जर डेझर्टची प्लांट्स बघितले, त्याचे जे प्लांटवरती काय असतात, काटे काटे असतात. ते काटे म्हणजेच त्याचे प्लांट्स असतात, त्याचे मेन काय लिव्स असतात, म्हणजे पानं असतात लिव्स. तर और हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. म्हणजे कसं असतं, एक तर ते छोटे छोटे काटे असतात किंवा एकदम ते मुळांमध्ये जमा झालेल्यासारखे असतात. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर ऑफ इव्हॅपोरेशन. काय होतं, जेव्हा ही एखादी वनस्पती सूर्यासमोर असते तेव्हा ती इव्हॅपोरेट होते, म्हणजे त्यातलं पाणी बाहेर पडत असतं. जर तुम्ही एखाद्या प्लास्टिक बॅगवर ते पानं ठेवली तर त्यांचं इव्हॅपोरेशन काय होतं, प्लास्टिकच्या बॅगवर त्याचे पाण्याचे थेंब जमा होतात. पण तुम्ही कॅक्टस आणि लिफी एखादं पान घेतलं त्यामध्ये फरक काय दिसतो की कॅक्टसचं बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन इतकं होत नाही, तुलनेला लिफी प्लांटचं इव्हॅपोरेशन जास्त होतं. Therefore fleshy. The stem are green as the plant perform photosynthesis in the absence of leaves. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away in the soil in search of water. ह्यांची जी मुळं असतात ना, खूप जमिनीमध्ये खोल रुतलेली असतात आणि काय करतात, पाण्याचा शोध घेत असतात. There is a thick layer of a waxy substance on the stem of these plants too. आणि ही जरी वाळवंटातली वनस्पती असेल तर यांच्याही काय असतो, लेअर असतो, एक थिक वॅक्सचा एक थिक लेअर असतो या प्लांट्स वरती. त्यामुळे यांचं काय होतं, बाष्पीभवन इतकं होत नाही, इव्हॅपोरेशन इतकं होत नाही. तर आपण आतापर्यंत ॲडॅप्टेशन प्लांट्सचं बघितलं होतं. आता आपण ॲडॅप्टेशन वॉटर प्लांट्सचं बघितलं, डेझर्ट प्लांट्सचं बघितलं. आता आपण बघतोय ॲडॅप्टेशन प्लांट्स इन स्नोवी रिजन, म्हणजे बर्फाळ प्रदेशातल्या प्लांट्सचं ॲडॅप्टेशन बघतोय. इन व्हॉट वेज आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन. म्हणजे आपल्याला ज्या उतरत्या पानांचे जे ब्रांचेस आहेत त्या कशा उपयोगी पडतात. प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफेरस लाईक अ देवदार अँड पाईन. देवदार आणि पाईन कसे असतात, कॉनिफेरस टोकेरी असतात, म्हणजे एक चिचकुळ्या शंकूच्या आकाराचे असतात. These trees are conical in shape due to their sloping branches. In the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the tree to withstand the cold. याचा अर्थ असा आहे की हे जे वृक्ष असतात हे कोन सारखे असतात, त्याच्यामुळे जेव्हा बर्फ पडतो ना आणि ह्याची पानं थिक असतात, त्याच्या आत जाऊन हे बर्फात छादित, म्हणजे बर्फानं पूर्ण कव्हर नाही होत, याच्या पाण्यावरनं बर्फ कसा घसरत खाली निघून जातो. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड फॉरेस्ट रिजन. आता ह्यांचा आकार असा असल्यामुळे, पाईन आणि देवदार वृक्षांचा असा आकार असल्यामुळे हे बर्फाळ प्रदेशात टिकतात. यांचा आकार असा नसतात, हे टिकूच शकले नसते. आता ॲडॅप्टेशन इन प्लांट्स फॉरेस्ट रिजनचं कसं बघा. फॉरेस्ट रिजन म्हटलं की तो वेगळाच भाग येतो. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, शर्ब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. म्हणजे आपल्याला फॉरेस्ट म्हटलं की तिथं घनदाट अरण्य, झाडं, झुडपं आणि कसे छोटे छोटे प्लांट्स आपल्याला दिसतात. द फाउंड इन फॉरेस्ट दीज प्लांट्स कम्पीट अमंग देमसेल्व्स फॉर सनलाईट. तुम्ही जर बघाल तर घनदाट झाडी असते ना, तेव्हा इंचावरती आपल्याला झाडं दिसतात आणि त्या सगळ्यांचं फायटिंग कशासाठी चालू असतं, त्यांना सगळ्यांना सूर्यप्रकाश हवा असतो. कारण सूर्यप्रकाश असला तर आणि तरच त्यांना काय होणार आहे, अन्न तयार करता येणार आहे. त्यांची स्वतःचीच एक फायटिंग असते. Hence, trees grow tall to get sunlight and climbers and vines grow to a great height with the support of trees. या सूर्यप्रकाशाच्या लढाईमध्ये ही सगळी झाडं उंचच्या उंच वाढतात आणि ह्याच्या बरोबर काय वाढतात, वाईन्स म्हणजे मोठ्या मोठ्या वेली त्यांच्यासोबत वाढतात. इथे तुम्हाला एक झाड दिसू शकेल, याला एक वेल गुंडाळलेली आहे आणि त्या वेली पण यांच्या सपोर्टने काय होतात, उंच झाडांवरती गेलेल्या असतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. हे सगळं जे आपल्याला दिसतं ना की हे झाडांचं होणारं किंवा वेली झाडांवर चढणं आणि ह्या स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स म्हणजे एकदम अशा वेटोळ्या घातलेली झाडं तुम्हाला दिसतील. हे सगळं काय होतं की सगळं ॲडॅप्टेशन आहे तिथल्या झाडांचं, तिथल्या वनस्पतीचं, म्हणजे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड फॉरेस्ट रिजन.
हे फक्त तुम्हाला फॉरेस्ट रिजन मध्येच असं बघायला मिळणार आहे. आता ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे जिथे मोठ्याच्या मोठे काय असतात ग्रास असतं, तर तिथे आपल्याला ज्या ग्रासलँड प्लांट्स तिथले ॲडॅप्टेशन आपण बघू शकतो. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. म्हणजे आपल्याला तिथे बुश ग्रास आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रासलँड मध्ये दिसतात. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस आणि त्यांची मुळं कशी असतात, तंतुमय मुळं असतात. प्रिव्हेंट सॉइल इरोजन म्हणजे काय होतं, तुम्ही जर एखाद्या गवताला असं जोरात ओढलं ना, तुम्हाला दिसेल गवताने खूप माती पकडलेली असते. त्याच्यामुळे काय होतं, जमिनीची जी धूप होते किंवा जमिनीची माती वाहून जाते ते होणं होत नाही. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स आणि जे इक्वेटोरियल रिजन आहे तिथले झाडं कशी आहेत, तिथला फॉरेस्ट म्हणजे जंगल घनदाट आहे, डेन्स. Animals like tiger, elephants and deer can remain hidden in these grasses. आणि तिथं या गवतांमध्ये काय असतात, टायगर, एलिफंट्स आणि डिअर कसे असतात, लपू शकतात. However, grasses in cold regions are very short. पण जे थंड प्रदेश असतो तिथले गवत हे उंचीला कमी असतं. Animals like the rabbit are found in such grasses. आणि या ठिकाणी आपल्याला मग काय दिसतो, रॅबिट दिसतो. Vast meadows are found in hilly areas as well as plains. वास्ट मेडोज म्हणजे मोठ्याच्या मोठं गवत आपल्याला हिली रिजन मध्ये दिसतं किंवा प्लेन म्हणजे सपाट प्रदेशामध्ये दिसतं. ऑब्झर्व अँड डिस्कस. आता इथे बघू शकता, इथे आपल्याला काय दिसतंय, ऑब्झर्व द नोट डाऊन द ॲडॅप्टेशन्स इन द पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंड नट, याम, वॉटर, हायकिंट, एलो, कॅकेसिया, कॅरेट, ऑनियन, बीट, बिटर ग्राउंड, ग्रेप, वाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. आता हे आपल्याला सगळे काय आहेत, हे जमिनीमध्ये काय आहे, मुळाच्या स्वरूपामध्ये वाढणाऱ्या प्लांट्स विषयी बोलतात. आणि सगळ्यांना जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तेव्हा ते सगळे काय करतात, अन्न संचय करतात, कारण यांचं सगळं अन्न यांच्या मुळामध्ये साठवून ठेवलेलं असतं. ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन कसं दिसतं बघा. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉपिक. म्हणजे बहुतेक आपल्याला प्लांट कसे दिसतात, जमिनीमध्ये अँकर्ड म्हणजे गाडून घेतलेले असतात. हाऊ एव्हर प्लांट्स लाईक देवदार म्हणजेच कस्कुटा आर पॅरासिटिक. द प्लांट बॉडी ऑफ डोडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम्स. म्हणजे तुम्ही जर प्लांट बघितला की जो अमरवेल आपण ज्याला म्हणतो की ती कशी असते, की ती वायर सारखी स्ट्रक्चर असतं. इट इज अ लिफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि याला बिलकुलही काय असत नाहीये, याला कुठल्याही प्रकारची पाने नसतात, फक्त वायर लाईक स्ट्रक्चर असतं. हावेवर इट हॅज हाउस्टोरिकल म्हणजे सकिंग रूट्स ऑफ ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. आणि ही काय करते, आपण याला बांडगुळ सुद्धा म्हणतो, की हे कसं करतात, की जी वनस्पती असते त्याच्यामध्ये मुळं टाकून पूर्ण त्याच्यातले जीवनसत्व शोषून घेतात. त्यामुळे याला बिलकुलही प्लांट असतात. त्यामुळे हे लीफ स्ट्रक्चर नसल्यामुळे हे फक्त वायर सारखं पसरलेले असतं झाडांवरती. आणि याच्यामुळे काय करतात, हे सगळं त्या झाडाचं जीवनसत्व अख्खं शोषून घेतात. त्यालाच होस्ट प्लांट म्हणतात. दिस रूट पेनेट्रेट अप टू अ कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट अँड ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड. ते काय करतात, वेसल्स म्हणजे त्या झाडाच्या मुळामधनं त्या झाडाच्या सगळं मुळं अशी खोचून सगळं पाणी जीवनसत्व शोषून घेतात. त्याला बांडगुळ असं बोलतात आपल्याला. किंवा अमरवेल सारख्या वनस्पती असतात. फंजाई डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅनॉट परफॉर्म द फोटोसिंथेसिस. फंगी पण कशी आहे, फंगीला पण क्लोरोफिल नाहीये, ती पण स्वतःचं फोटोसिंथेसिस करू शकत नाही. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. तुम्ही जर ब्रेड आणि भाकरी बघितली असेल त्याच्या बुरशी खूप वेगानं साठते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर विचारायलाच नको. तर ही जी बुरशी आहे तिचं कसं असतं की तिला फोटोसिंथेसिस करता येत नाही, मग अशा फूड स्टफ वरती पटकन वाढते. अँड दे हॅव रूट्स लाईक अ फायबर्स फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. आणि प्लांट्स नीड नायट्रोजन, phosphorus and potassium for growth. Plants that grow in soil which is deficient in nitrogen. म्हणजे अशा काही वनस्पती आहे की ज्यांना फॉस्फरस, नायट्रोजन, पोटॅशियम वाढीसाठी लागतात. ते काय करतात, प्लांट दॅट ग्रो इन सॉइल अँड डेफिशियंट इन नायट्रोजन, डेफिशियन्सी असते नायट्रोजनची. तर या वनस्पती काय करतात, आपण त्यांना मांसाहारी वनस्पती असं म्हणतो. तर ड्रोरोसेरा, सनड्यू, वेनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय consuming insect. Adaptation are seen in these plants which serve to attack insect and hold them captive. तर हा झाला आपल्याला
प्लांटचं ॲडॅप्टेशन. आता आपण बघणार आहोत ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स, पण आता मी हा लेसन इथेच थांबवते आहे. मग आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स बघूया. या व्हिडिओची एक लिंक असणार आहे, ह्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, फक्त त्याच्या लिंक पाहायच्या. इथे आपण लेसन पूर्ण समजून घ्यायचा आणि याचे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी तुम्हाला एकूण एक देणार आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. कारण